नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्वाद आपल्या महाराष्ट्राच्या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट उकडीचे मोदक। तर चला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण ताजे खोबरे घेऊन ते बारीक चिरून घेऊया। तुम्ही ताजे खोबरे वापरले तर मोदकाची चव आणखीन छान लागते। आता हे चिरलेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन जाडसर वाटून घेऊया। तर हे वाटून झालेलं आहे, खूप बारीक पेस्ट करायची नाही। आता इथे मी 2 ते 3 वेलायची घेतली आहे, त्याची पावडर करून घेऊया। आता एका पातेल्यामध्ये हे वाटलेलं खोबरं घेऊन त्यामध्ये बारीक किसून घेतलेला गूळ घालूया। मंद आचेवर सतत हलवत हे मिश्रण एकजीव करून घेऊया। हळूहळू गूळ वितळायला सुरुवात होते आणि खोबऱ्यासोबत छान मिसळतो। त्यामध्ये वेलायची पावडर घालूया। विलायची पावडर मोदकाचा सुगंध आणि चव दोन्ही वाढवतात। सारण छान खमंग आणि एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करून ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। आता मोदकाच्या उकडीची तयारी करूया। एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करत ठेवूया आणि त्यामध्ये मीठ घालून घेऊया। पाणी उकळल्यानंतर ते पाणी तांदळाच्या पिठामध्ये घालूया। ते व्यवस्थित एकत्र मिक्स करूया। उकड थोडी कोमट झाल्यानंतर ती हाताने छान मळून घेऊया। ही आता मी मळायला घेतला आहे। हे बघा किती छान गोळा तयार झाला आहे। हे आता मळून झालेलं आहे। मी एका परातीमध्ये हे पीठ घेतलं आहे आणि खोबऱ्याचे सारण घेतलं आहे। आता मोदक करायला सुरुवात करूया। तर आता उकडीचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी तयार करून घेऊया। या पारीमध्ये आपण तयार केलेलं खमंग सारण भरून घेतलं आहे आणि हलक्या हाताने सुंदर पाकळ्या काढत मोदकाचा आकार दिला आहे। अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेतले आहेत। आता हे मोदक वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत। तर एका चाळणीतील तेल लावून घेतले आहे आणि त्यात सगळे मोदक काढून घेऊया। मोदक वाफवण्यासाठी एका पातेल्यात 2 ग्लास पाणी उकळत ठेवले आहे। पाणी उकळले की चाळण त्या पातेल्यावर ठेवून द्यायची, त्यावर झाकण ठेवायचं। साधारणतः 10 ते 15 मिनिटांमध्ये मोदक छान शिजून तयार होतात।
हे मोदक आता तयार झाले आहेत. वा, किती सुंदर मऊ खमंग उकडीचे मोदक झाले आहेत. गरमागरम मोदक साजूक तुपासोबत तुम्ही खाल्ले तरी चालेल. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपींसाठी स्वाद आपल्या महाराष्ट्राच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.